ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकवर 23 मिनिटात 15 ब्रह्मोस डागल्यात। 250 ते 400 किलोमीटर रेंजच्या मिसाईलच्या मदतीने पाकचे एअरबेस उद्ध्वस्त करण्यात आले। भारतात बनवलेल्या ब्रह्मोसने रात्रीच्या अंधारात उजेड दाखवला। आयएमएफ कडून मिळालेला पैसा पाक टेरर फंडिंगसाठी वापरतो, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं विधान। बोलारी एअरबेसवर भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचं AWACS विमान नष्ट। पाकचे माजी एअर मार्शल मसूद अख्तर यांचा खुलासा। बोलारी एअरबेसवरच्या हल्ल्यात एअरबेसचा हँगरही नष्ट। भारत पाकिस्तान तणावात चीनची भूमिका असल्याचे 10 पुरावे समोर। चीनने पाकिस्तानला पुरवलेल्या क्षेपणास्त्रांचा भारताविरोधात वापर, तर चीन पाकिस्तानचा अनेकदा भारताविरोधात संयुक्त लष्करी सराव झाल्याचंही समोर। पाकिस्तानी वृत्तपत्र डॉन कडून शहबाज शरीफचा खोटेपणा उघड। पाकिस्ताननं हवाई दलाचं शौर्य दाखवण्यासाठी केलेले खोटे दावे। टेलिग्राफचा बनावट फोटो सोशल मीडियावरही शेअर। भारताच्या हल्ल्यात प्रचंड नुकसान झाल्यानंतर पाक वटणीवर। भारतासोबत शांतता चर्चा करण्यास तयार। पाकच्या सैनिकांशी संवाद साधताना शरीफचं वक्तव्य। भारत पाकिस्तानमधील युद्धबंदी 18 मे पर्यंत वाढवली। पाकिस्तानचा परराष्ट्र मंत्री इशाक डार याचा पाक संसदेत दावा। भारत पाक युद्धबंदीची चर्चा सध्या सैन्यातील अधिकाऱ्यांमध्ये। इसाक डार यांची प्रतिक्रिया। भारत पाक युद्धात मी मध्यस्थी केली नाही, मध्यस्थी नाही तर मी भारत पाकमधील वाद मिटवण्यासाठी मदत केली, ट्रम्प यांचा घुमजाव। भारतातील उत्पादन आणि गुंतवणूक योजना अबाधित राहतील। ॲपलला राजकारणाची नाही तर स्पर्धेची चिंता। ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर ॲपलच्या एका अधिकाऱ्याची प्रतिक्रिया। व्यापारी करार दोन्ही देशांच्या फायद्याचा असायला हवा। अमेरिकेसोबत व्यापाराचे निर्णय घाईघाईने घेणार नाही, एस जयशंकर यांची माहिती। भारतात 9 विमानतळांवर तुर्की कंपनीला दिलेली सुरक्षा परवानगी रद्द। राष्ट्रीय सुरक्षेचं कारण देत तुर्की कंपनीचं कंत्राट रद्द। सेलेबी आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांची सुरक्षा मंजुरी रद्द। मुंबई विमानतळावरील तुर्कीच्या सेलेबी कंपनीचा करार रद्द। भारताच्या कारवाईनंतर शिंदे गटाकडून ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर बॅनरबाजी। गुजरात दंगलीत तत्कालीन मुख्यमंत्री मोदी आरोपी होते। यूपीएच्या काळात पवारांमुळे मोदींची अटक टळली। नरकातला स्वर्ग पुस्तकातून राऊतांचा गौप्यस्फोट। अमित शहा एका खून प्रकरणात आरोपी होते। शहान प्रकरणी संबंधित व्यक्तीशी बाळासाहेब थेट बोलले होते। मोदींच्या विनंतीनंतर शहांना जामीन मिळण्यास मदत केली। देशाच्या राजकारणात खळबळ माजवणारा राऊतांचा गौप्यस्फोट। बाळासाहेबांचा पक्ष एका लोफर माणसाच्या हातात दिला। शिंदेंना तुम्ही शिवसेनेचे मालक कसे बनवू शकता? खासदार संजय राऊतांचा मोदी शहांना सवाल। राऊतांचं पुस्तक म्हणजे नौटंकी। राऊतांनी पुस्तकात पवारांच्या नावाचा मुद्दाम उल्लेख केला। संजय शिरसाटांचा टोला। संजय राऊत फालतू बडबड करत असतात। राऊत काय बोलतात ते कुणी ऐकत देखील नाही। संजय राऊतांवर मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। गटारातील अर्क असं नाव लेखकाला अधिक शोभलं असतं। राऊतांच्या नरकातील स्वर्ग पुस्तकावरून चित्रा वाघ यांचा निशाणा। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी मातोश्रीवर जाऊन घेतली उद्धव ठाकरेंची भेट। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र काम कसं करता येईल यावर चर्चा झाल्याची सपकाळांची माहिती। भाजप नागपूर पालिका स्वबळावर लढण्याची शक्यता। भाजपकडून तशी चाचपणी सुरू। नागपुरात शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची फारशी ताकद नसल्याचं चित्र। महापालिका निवडणुका या सामान्य कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, त्यामुळे काही अपवादात्मक ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवली जाईल। महापालिका निवडणुकांवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण। पालिका निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी मनसेकडून चाचपणी। सध्या युतीबाबत विधानं करू नका, राज ठाकरेंच्या सूचना। सूत्रांची माहिती। 20 मंत्र्यांच्या आधुनिक सुसज्ज दालनांसाठी 110 कोटींचा खर्च केला जाणार। मंत्रालयाला लागूनच मंत्रालय अनेकशी 5 मजली नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव। 110 कोटी रुपये खर्चून मंत्रालयासाठी नवी सह इमारत उभारणार। सोलापूर शहरात ड्रोन उडवण्यास मनाई। 3 जूनपर्यंत बेकायदेशीररित्या ड्रोन प्रक्षेपण। छायाचित्रणासाठी ड्रोन वापरण्यास बंदी। सोलापूर पोलिसांकडून मनाई आदेश लागू। यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याच्या अंदाजामुळे संभाव्य पूरपरिस्थितीत हानी टाळण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना। आपत्तीपूर्व सूक्ष्म नियोजनावर भर द्या। विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडकर यांच्या अधिकाऱ्यांना सूचना। नाशिक जिल्ह्यातील धरणसाठ्यात 28.36% पाणीसाठा शिल्लक। नाशकात पाणीटंचाईचं संकट उद्भवण्याची शक्यता। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन।
जळगावच्या गिरणा धरणातून पिण्यासाठी पाण्याचं तिसरं आवर्तन सोडलं. 10 ते 15 दिवस पाण्याचं आवर्तन होणार. पुढील 45 दिवसांची पाण्याची गरज भागणार. रत्नागिरी जिल्ह्याला 18 मे पर्यंत पावसाचा येलो अलर्ट. या कालावधीत जिल्ह्यात गडगडाट होऊन हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरचं छत उडालं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस. कणकवली, वैभववाडी, ओरोसमध्ये जोरदार पाऊस. जिल्ह्यात पुढील 3 दिवस पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज.